नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण व्हेज फ्राईड राईस करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता फ्राईड राईस किती मस्त असा तयार झालेला आहे। फ्राईड राईस करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते बघूया। तर इथे बघा, फ्राईड राईस करण्यासाठी लांब आकाराचा अर्धा किलोच्या प्रमाणात बासमती राईस घेतलेला आहे आणि हे तांदूळ बघा मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि नंतरनी उकळत्या पाण्यामध्ये हे तांदूळ छान असं 80 ते 90% शिजवून घेतलेला आहे। तर इथे बघा 2 मोठे कांदे बारीक छान असे चिरून घेतलेले आहेत। पाव किलोच्या प्रमाणात कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। 2 मोठे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 लसणाचे गड्डे बारीक चिरून घेतलेले आहेत। मोठा आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे आणि सोबतच 7 ते 8 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता फोडणी द्यायला घेऊया। फोडणी देण्यासाठी बघा लोखंडाची मी कढई घेतलेली आहे मोठी आणि त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे। गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती बघा आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि सोबतच बारीक चिरून घेतलेला कोबी। तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता। तर आपण इथं बीन्स आणि गाजर घेतलेलं नाही, मी आणलेलं नव्हतं। घरातल्या साहित्यामध्येच बघा मी हे व्हेज फ्राईड राईस करत आहे। तर आता कांदा आणि कोबी छान असं मोठ्या गॅसवरती आपल्याला परतायचं आहे। तर आता बघा कांदा आणि कोबी छान असं फ्राय करून घेतलेला आहे। तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घालून छान असं फ्राय करायचं आहे। फ्राईड राईस करताना बघा आलं लसणाची पेस्ट घालायची नाही। आलं आणि लसूण अशा प्रकारे बारीक चिरूनच घालायचा, म्हणजे फ्राईड राईस छान असा चवीला लागतो। तर बघा आलं, लसूण आणि हिरवी मिरची छान अशी मोठ्याच गॅसवरती आपल्याला परतून घ्यायची आहे, करपवायचं वगैरे काही नाही। हे परतून झाले की आपल्याला राहिलेली शिमला मिरची घालायची आहे आणि मोठ्या गॅसवरती छान असं 1 ते 2 मिनिट या सर्व भाज्या आपल्याला हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता या भाज्या आपण जरासुद्धा करपवलेल्या नाहीत। जितक्या मोठ्या गॅसवरती तुम्ही छान असं पटपट पटपट या भाज्या फ्राय करून घ्याल तितकं छान आपला भाज्यांचा मस्त वास येतो। तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपण कांदा, कोबी, शिमला मिर्च छान असं फ्राय करून घेतलेला आहे। तर आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व भाज्या मिठामध्ये तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता सर्व भाज्या आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत। तर याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर बघा आता सर्व भाज्या आपण फिरवून घेतलेल्या आहेत। तर आता यामध्ये आपल्याला 1-2 चमचे शेजवान चटणी घालायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी शेजवान चटणी 1-2 चमचे घालत आहे। शेजवान चटणी, टोमॅटो सॉस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। शेजवान चटणी टाकून झाले की इथे चमचाभर आपण सोया सॉस घातलेला आहे। सोया सॉस घालून झाले की बघा छान असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट आपल्याला हे शेजवान चटणी आणि सोया सॉस भाज्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा सर्व भाज्या आपण आता सोया सॉस आणि शेजवान चटणीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। फ्राईड राईस करताना लाल तिखटाचा वापर करायचा। तर इथे बघा लाल तिखट घातलेलं आहे। तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा। तर 1 चमचाभर मी लाल तिखट घातलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर व्हिनेगर घालायचं आहे। ज्या वाटीमध्ये मी सोया सॉस घेतलं होतं त्याच्यामध्येच व्हिनेगर घेतलेलं आहे आणि आता हे भाज्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता बघा सर्व भाज्यामध्ये आपण मसाला घातलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे। तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे 1 फ्राईड राईस मसाल्याचं पाकिट घालायचं आहे। बाजारामध्ये सहज मिळतं फ्राईड राईस मसाला आणि तुम्हाला जर खरोखरच चायनीज गाड्यावरती मिळते तसा फ्राईड राईस बनवायचा असेल तर तुम्ही फोडणीमध्ये सोया सॉस आणि व्हिनेगरचा वापर जरूर करा, म्हणजे फ्राईड राईस आपला छान मस्त चवीला लागतो।
सर्व मसाले फिरवून झालं की बघा सगळ्यात शेवटी आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे चमचाभर, याने खूप छान चव येते। तर सर्व बघा तेलामध्ये आपल्याला हा मसाला फ्राईड राईस परतून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला शिजवून घेतलेला भात या भाज्यांमध्ये मिक्स करायचा आहे। भात टाकताना गॅस मोठा करायचा आणि छान असं मोठ्या गॅसवरती आपल्याला हा भात परतून घ्यायचा आहे। तर इथे बघा सगळा भात टाकलेला आहे, तर आता परतून घेऊया। आणि इथे बघा सर्व पांढरा भात आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हा भात छान असा मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही इथे बघा मस्त छान असा आपला सुटसुटीत फ्राईड राईस तयार झालेला आहे आणि याचा वास पण खूप भारी येतोय। तर आता गॅस बंद करायचं आणि खाली काढून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला भात फ्राईड राईस तयार झालेला आहे आणि गॅस खाली उतरवलेलं आहे आणि एकदम सुटसुटीत असा आपला इथं व्हेज फ्राईड राईस चायनीज गाड्यावरती मिळतो तसा घरामध्ये आपण बनवलेला आहे। आणि इथे तुम्ही जवळून बघू शकता मस्त असा आपला सुटसुटीत फ्राईड राईस तयार झालेला आहे। अगदी चवीला सुद्धा तसाच लागतो खायला जसं बाहेर गाड्यावरती मिळतो तसा। तर बघा फ्राईड राईस आपण बनवून घेतलेला आहे, तर आता ताटामध्ये काढून घेऊया। तर याच्यामध्ये मी बीन्स आणि गाजर घातलेलं नाही आहे, त्या घरातल्या साहित्यामध्ये हे व्हेज फ्राईड राईस मी बनवलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सुटसुटीत आपला हा व्हेज फ्राईड राईस घरामध्ये आपण तयार केलेला आहे। आणि अगदी इथे तुम्ही बघू शकता नॅचरल कलर आलेला आहे, याच्यामध्ये आपण कोणताही कलर घातलेला नाही भातामध्ये। जेव्हा बाहेर चायनीज गाड्यावरती आपण फ्राईड राईस खायला जातो तेव्हा तिथे फूड कलरचा वापर करतात, तर आपण यामध्ये कोणताच कलर घातलेला नाही। तर एकदम किती भारी असा मस्त चायनीज गाड्यावरती मिळतं तसा आपण फ्राईड राईस घरामध्ये बनवलेला आहे। आणि वरती टोमॅटो सॉस आणि थोडीशी बारीक चिरलेली कोबी घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त आपण जसं चायनीज गाड्यावरती मिळतं तसा फ्राईड राईस घरामध्ये तयार केलेला आहे। तर मंडळी आज आपण मस्त असा व्हेज फ्राईड राईस बनवलेला आहे कमी साहित्यात आणि कमी मसाल्यामध्ये। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा। साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। धन्यवाद।